आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर। जरांगेंना मदत करणाऱ्यांवर बहिष्कार। तुम्हाला असा जीआर करण्याचा अधिकार दिला कोणी? हाकेंनी सरकार विरोधात दंड थोपटले। राधाकृष्ण विखे पाटलांना जास्त कळतं काय? व्हेरी सोशल जस्टिस। पिढ्यानपिढ्या घराणेशाही चालवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी सोशल जस्टिस म्हणजे काय एकदा आमच्या आमने सामने बसावं। तुम्हाला असा जीआर करण्याचा अधिकार दिला कोणी? हाकेंचा हा संताप आहे मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या नव्या जीआर विरोधात। जरांगे पाटलांनी मंत्रिमंडळ उपसमितीकडून भर सभेत मागण्या वधवून घेतल्यानंतर ओबीसी समाजही आता आक्रमक झालाय। मराठा आरक्षणाबाबत काल राज्य सरकारने जीआर काढला आणि या जीआरच्या विरोधात आज पुण्यातील फुलेवाड्यामध्ये ओबीसी कार्यकर्ते आणि जे नेते आहेत जे लढ्याच्या विरोधात लढत होते ते सगळे या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मौन करत आहेत। माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत, मंगेश ससाने आहेत आणि मृणाल ढोले पाटील आहेत। सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो जीआर काढलाय त्या जीआरची आम्ही या ऊर्जास्थळावरती जाहीररित्या आम्ही हा जीआर इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा। एवढंच नाही तर हाकेंनी थेट मुख्यमंत्र्यांसह जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवरही बहिष्कार टाकण्याचं आवाहन ओबीसी समाजाला केलंय। त्यात खासदार बजरंग सोनावणे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंग पंडित, खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा उल्लेख हाकेंनी केलाय। मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय। अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल। ज्या आमदार खासदारांनी जरांगे पाटलांना सपोर्ट केला, त्याचं आंदोलन उभं केलं आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं, त्या आमदार खासदारांना आजपासून आपण खलनायक बनवलं पाहिजे, शत्रू बनवलं पाहिजे। हाकेंनी सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी संघर्ष यात्रा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही त्यांनी खुलं आव्हान दिलंय। माझी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटके विमुक्त बांधवांना माझी विनंती आहे, येऊ घातलेल्या 4 दिवसानंतर आपल्याला माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून ओबीसीची संघर्ष यात्रा, ओबीसीची आरक्षण बचाव यात्रा, एक न्यायालयीन लढाई चालू होईल आणि दुसरी मराठवाड्यामधून ओबीसीची संघर्ष यात्रा, आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघेल। अजितदादा पवार, तुमच्या बारामतीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, धनगरांनी दिलंय, माळ्यांनी दिलंय, गावगाड्यातल्या 18 पगड जातीने दिलंय। आम्ही बारामतीवरच मोर्चा काढणार आहोत आणि तोही येऊ घातलेल्या 4-5 दिवसात। आरक्षणाचा जीआर मिळाल्यानंतर जरांगेंनी तलवार म्यान केलेली असताना आता ओबीसींनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे हाकेंच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांपुढे आणखी पेच निर्माण होणार आहे। त्यामुळे आरक्षणाची न्यायालयीन लढाई ते ओबीसींची रस्त्यावरची लढाई यातून मार्ग काढण्यासाठी सरकारची कसोटी लागणार। सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।